तुम्हाला माहितीये का, अक्कलकोटचे स्वामी समर्थ कुठून प्रकट झाले? त्यांच्या प्रकट होण्यामागे एक अत्यंत गूढ आणि अद्भुत कथा सांगितली जाते. स्वामी समर्थ, ज्यांना दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म मानलं जातं, श्रीशैलमच्या पवित्र भूमीत कर्दळीच्या दाट जंगलात स्वामी समर्थांनी अनेक वर्ष एकाच जागी बसून कठोर तपश्चर्या केली. इतकी वर्ष की त्यांच्या भोवती झाडं, वेली आणि मुंग्यांनी एक भलं मोठं वारूळ तयार केलं. काळ लोटला आणि एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तिथे झाडं तोडायला आला. तो त्या वारुळाजवळ आला आणि नकळत त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार झाला. तो प्रहार थेट स्वामींच्या मांडीवर बसला आणि रक्त वाहू लागलं. त्या क्षणी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर स्वामी समर्थ जागृत झाले आणि त्या वारुळातून बाहेर प्रकट झाले. हे दृश्य पाहून तो लाकूडतोड्या घाबरून गेला. तो स्वामींच्या चरणी पडला आणि क्षमा मागू लागला. पण स्वामी समर्थ करुणामूर्ती होते. त्यांनी त्याला प्रेमानं क्षमा केली आणि अभय दिलं. त्या घटनेनंतर ते श्रीशैलमहून निघाले आणि संपूर्ण भारतभर भ्रमण करत राहिले. शेवटी ते अक्कलकोट येथे आले आणि तिथेच त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य करून भक्तांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचा एकच संदेश प्रत्येक भक्ताला धैर्य देतो: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.